नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पा स्पेशल रवा आणि ड्रायफ्रूटचे मोदक बनवणार आहोत। हे मोदक 8 ते 10 दिवस आरामात टिकतात। या व्हिडिओमध्ये मी मोदकांचं अचूक प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। कढई गरम करायला ठेवून घेतलेली आहे। यामध्ये आता आपल्याला 2 मोठे चमचे तूप घालून घ्यायचं आहे। तूप छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक रवा घालून घ्यायचा आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा हा मिक्सर मध्ये घालून तुम्ही बारीक करून घेऊ शकता। आता हा रवा आपण यात घालून घेणार आहोत आणि याला लो फ्लेमवर आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता रवा आपला छान असा भाजला गेलेला आहे। पहिल्यापासून तर आतापर्यंत मला रवा भाजायला एकूण 4 ते 5 मिनिटं लागलेली आहेत आणि गॅसची फ्लेम लो असल्यामुळे आपला रवा लालही झालेला नाही। आता आपण या रव्यामध्ये 1/4 कप दूध टाकून घेणार आहोत। आता याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही इथे दुधाच्या ऐवजी पाण्याचाही वापर करू शकता। हा रवा भाजण्यापासून तर शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, जेणेकरून आपला रवाही छान असा भाजला जाईल आणि तो खातानाही छान लागेल। जर तुमच्याकडे कप नसतील तर मी वाटीच्या प्रमाणाने ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माहिती देईल, तिथून तुम्ही बघून वाटीच्या प्रमाणाने हे मोदक करू शकतात। खूप सोपे आहेत। दूध आणि रवा छान असा एकजीव झालेला आहे। आता यामध्ये आपण थोडंसं वेलची पूड घालून घेणार आहोत। त्याचबरोबर इथे मी 2 चमचे मिल्क पावडर घालून घेणार आहे, ज्याने आपल्या मोदकांची टेस्ट खूप छान येईल। आणि यांना परत एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे मिल्क पावडर ही छान असं एकजीव झालेलं आहे। आता आपण इथे लो फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे आणि यामध्ये अर्धा कप पिठी साखर घालून घ्यायची आहे। तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर तुम्ही आपल्या घरातली रेग्युलरची साखर वापरून घेऊ पिठी साखर त्याची तयार करून तीही वापरू शकतात। तर अर्धा कप रव्याला आपल्याला अर्धा कप पिठी साखर घालायची आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे। हाय जर केली तर आपली साखर ही करपायची शक्यता असते, त्यामुळे लो फ्लेमवरच आपल्याला याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तरी ते साखर ही व्यवस्थित एकजीव झालेली आहे। याची फ्लेम ही बंद करून घेणार आहोत आणि याला रूम टेम्परेचरवर थंड होऊ देणार आहोत। रव्याचं मिश्रण आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण आतले स्टफिंग बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी ते मिक्सर जार घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला 8 ते 9 काजू घ्यायचे आहेत, 8 ते 9 बदाम आणि पिस्ता या सगळ्यांना मिक्सर जारमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं आहे। आता यांना आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। तरी ते सगळे बदाम काजू पिस्ता सगळे एकजीव व्यवस्थित झालेला आहे आणि बारीकही झालेला आहे। आता मी इथे पेन खजूर घेतलेली आहे, यांच्यातले बिया काढून घेतलेले आहेत आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे पेन खजूर नसतील तर तुम्ही यामध्ये गुळही घालू शकता। आता याला परत आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। तर तुम्ही ते पाहू शकता सगळे जिन्नस छान अशी एकजीव झालेली आहेत। आता आपण याला एका भांड्यात काढून घेणार आहोत। इथे रव्याचं मिश्रणही आपलं छान असं थंड झालेलं आहे आणि इथे ड्रायफ्रूटचं मिश्रणही आपलं तयार आहे। आता याचे आपण छोटे छोटे बॉल तयार करून घेणार आहोत। ज्यावेळेस आपण मोदकमध्ये घालू त्यावेळेस आपल्याला ते व्यवस्थित भरता येतील। मध्यम आकाराचे आपल्याला हे गोल बनवून घ्यायचे आहेत। तुमच्या मोदकाचा साचाचा जेवढा आकार असेल त्या आकाराप्रमाणे तुम्हाला हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। इथे मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता मी हा मोदकचा मोल्ड घेतलेला आहे, याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तूप एकदा लावलं की 3-4 मोदक बनवल्यानंतरच आपल्याला परत याला तूप लावायची गरज पडते।
आता याला आपण व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे। हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं यात भरून घ्यायचं आहे। आता हे मोल्ड आपल्याला अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे आणि बोटाच्या साहाय्याने चारी बाजूंनी व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं ड्राय फ्रूटचं मिश्रण टाकून घेणार आहोत आणि वरून परत रव्याचं मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि याला छान असं बंद करून घ्यायचं आहे। आता आपण मोल्ड खोलून पाहणार आहोत। तर तुम्ही ते पाहू शकता, छान असं आपला मोदक तयार झालेला आहे। अशाच प्रकारे आपण राहिलेले मोदकही तयार करून घेणार आहोत। तर तुम्ही ते पाहू शकता, छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत। हे मोदक बनवायलाही खूप सोपे आहेत आणि खायला खूप टेस्टी लागतात। खूप कमी साहित्यामधून हे मोदक झटपट बनतात। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। आता आपण एक मोदक कट करून पाहणार आहोत। तर पाहू शकता, खूप सॉफ्ट असा हा मोदक तयार झालेला आहे। आतमधली स्टफिंगही खूप छान दिसते। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा। थँक यू।